अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे व ज्यांच्या मार्गावर आपण सगळे आज मार्गस्थ झालो आहोत व ज्यांची आज जयंती आहे अशा तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। इसवी सन पूर्व 623 म्हणजे सर्वसाधारण 2500 वर्षापूर्वी एक मनुष्य जन्माला आला आणि त्यांच्या विचाराच्या बळावरती संपूर्ण जगामध्ये आज चिरंतन राहिला असा महामानव म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध। एखादा मनुष्य मृत्यूनंतरही अजरामर राहतो यावरती जर विश्वास ठेवायचा असेल, जर नाव घ्यायचं असेल तर ते म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे नाव घ्यावं लागेल। वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, त्यांचा इतिहास आपणा सगळ्यांना माहिती आहे आणि एका क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक तरुण एका वेगळ्या जीवनाचं ध्येय प्राप्तीसाठी जे काही राजवैभव आहे त्याला त्याग करून जीवनाचा आणि सत्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातून बुद्धत्व प्राप्त झालं। त्या बुद्धत्वाचे जे काही प्रकार आहेत म्हणजे त्रिशरण पंचशील आहे, 4 आर्य सत्य आहेत, अष्टांगिक मार्ग आहेत आणि बुद्ध तत्वज्ञान आहे आणि त्यानंतरचं झालेले वेगवेगळे जे काही हिनयान आहे, महायान आहेत, आणखी जे उपपंथ आहेत, भारत आहे, सिलोन आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, चीन आहे आणि इतर ज्या देशामध्ये हा धम्म जो आहे झपाट्यानं पसरलेला आहे। तथागताच्या नंतर 300 वर्षांनी सम्राट अशोक राजा जन्माला आला आणि त्यांनी संपूर्ण भारतभर जे काही राज्य प्रस्थापित केलं, साम्राज्य स्थापन केलं। त्यांनी कलिंग युद्धानंतर सगळं आपलं जे काही राज्य वैभव जे आहे ते त्यागून बुद्ध धर्माचा अंगीकार केला आणि भारतामध्ये जर अखंड पाय राज्य एकमेव कुणाचं असेल, सर्व आता भारताच्या इतिहासामध्ये जे काही राजे होऊन गेले सर्वाधिक राज्याच्या ज्या सीमा आहेत भारताच्या त्या तिकडे काबूलपर्यंत गेल्या होत्या आणि इकडे मद्रासपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये चीनपर्यंत इकडल्या बाउंड्रीज, नेपाळ त्यात होतं, भूतान होतं, इकडे ब्रह्मदेश होतं, बांगलादेश होता, खाली सिलोनपर्यंत होतं आणि इकडे काबूलपर्यंत होतं। एवढी अथांग अशी साम्राज्याची सीमा असलेला अशोका जे राजा आहे त्यांनी त्याचा स्वीकार केला। त्यानंतर शुंग घराण्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये सातवाहन आले, चालुक्य आले, राष्ट्रकूट आले, पुन्हा बदामीचे चालुक्य आले, यादव आले आणि हा जो काही आपल्या राज्यातही जवळपास 1500 वर्ष हा धर्म जो आहे तो टिकून राहिला। इसवी सनाच्या 1000व्या म्हणजे 10व्या शतकापर्यंत हा धम्म या ठिकाणी होता। या 1200 वर्षामध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या आणि हा जो धम्म आहे भारतामधून नामशेष झाला। तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या धम्माचं पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आहे। आपण मुळात बौद्ध नाही आहे, आपण बौद्ध होण्यासाठी बौद्ध धर्माचं आचरण बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे। आपण मुळातले बौद्ध नाही आहे आणि जो विकसित झालेला बौद्ध धम्म जो आहे ज्यामध्ये समता आहे, ज्याच्यामध्ये विषमतेला स्थान नाही, स्त्रिया पुरुष समता आणि विकासाच्या संधी असलेल्या सगळ्या समान ज्या काही संध्या आहेत या धम्मात असल्यामुळं बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या अस्पृश्य वर्गाला त्यांनी तिकडे घेऊन गेलं असल्यामुळं आपल्या सगळ्यांचा आज रोजी हा धम्म झालेला आहे। बऱ्याच लोकांना वाटतं अस्पृश्य जे बौद्ध झाले त्यांच्याकडे बघितलं म्हणजे बौद्ध धर्म असा आहे की काय, असं नाही आहे। तो बौद्ध धम्म त्याचं तत्वज्ञान अंगी करण्यासाठी आपण स्वीकारलेला तो धम्म आहे आणि म्हणून तो धम्मातली जी काही तत्वज्ञान आहे ते आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आत्मसात करायची आहे। आपला आजचा अस्तित्वात असलेला बौद्ध धर्म हा मुळातला बौद्ध धर्म नाहीये। आपल्याला तिथे जाऊन विकसित व्हायचंय, आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचंय, आपल्याला प्रगती करायचंय आणि इतरांच्या बरोबर मानापानानं उभं राहायचंय। म्हणून आपण काही अचिव्हमेंट अद्याप केलेलं नाही। बाबासाहेबांनी दिलेला मार्ग आहे तो आपल्याला प्रशस्त करायचा आहे।
आणि म्हणून त्यातले जे काही तत्वज्ञान आहे, त्यातले प्रिन्सिपल आहेत, ते सगळे आपल्याला पाळायचे आहेत आणि त्या माध्यमातून आपण आतापर्यंत चांगली प्रगती केली नाही, याच्यातला भाग नाहीये. परंतु जर समजा आपल्याला इतरांच्या मुख्य प्रवाहामध्ये जायचं असेल, अनेक जो समाज घटक आहेत, वेगवेगळे समाज आहेत आपल्या देशामध्ये, अनेक जाती आहेत, अनेक सामाजिक व्यवस्था आहेत, त्यामध्ये जो पिडलेले जे मागे राहिलेले जे काही सामाजिक घटक आहेत, त्यांना जर पुढे जायचं असेल तर बौद्ध धर्मामध्ये जो काही समतेचा मार्ग सांगितलेला आहे प्रगती करण्याचा, तो अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही. आणि बाबासाहेबांनी दिलेला हा जो पदपथ आहे तो आपण प्रशस्त करूया. तथागताचे विचार जे आहेत ते आपण पदोपदी अंमलात आणूया. एकीकडे शिक्षण घेऊया, दुसरीकडे न्याय, हक्क आणि अधिकार याची लढाई करत असताना बुद्ध तत्वज्ञान आपल्याला जीवनामध्ये अंगीकारल्यानंतर ह्या दोन्हीचा मिलाप होऊन आपलं व्यक्तिमत्व एक वेगळं व्यक्तिमत्व उभं राहील आणि मुख्य प्रवाहामध्ये जाण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे. शेवटी इतर खूप पुढे गेलेले आहेत, आपल्याला ते 4 किंवा 5च्या गिअरमध्ये आपण असं म्हणू त्यांची गाडी आहे, आपल्याला आपण पहिल्या दुसऱ्या गिअरमध्येच आपण धडपड करतोय. म्हणून आपल्याला ताबडतोब या सगळ्या गोष्टी आपल्यालाच आपलं नियोजन करायचं आहे आणि आपली गाडी जोरात नेऊन 3ऱ्या 4थ्या गिअरमध्ये गेलो म्हणजे आपण मुख्य प्रवाहामध्ये येऊ. 65 वर्षामध्ये बराच आपण प्रवास केलेला आहे, परंतु यापुढे सुद्धा आपल्याला खूप वेगानं काम करायचं आहे आणि त्यासाठी महापुरुषांच्या विचाराची गरज आहे. एखादं इंजिन जर जोरात धावायचं असेल तर त्याला इंधन लागतं आणि प्युअर इंधन असेल तर ते अतिशय चांगलं काम करतं. मला असं वाटतंय बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय आणि महापुरुषांचे विचार आहे तेच आपल्याला हे प्युअर इंधन देऊ शकतं. आणि म्हणून इतरांना कुणाला काय असेल नसेल, आपल्याला या प्युअर इंधनाची म्हणजे महापुरुषांच्या विचाराची खूप गरज आहे. हा विचार देखील आपण या ठिकाणी मनी बाळगूया. आज आपण सगळे या ठिकाणी जमलात आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आपण मोठ्या सन्मानाने साजरी करतो आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो.